आग्रा किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला जाणार आहे। शिवजन्मोत्सव भारतवर्ष का कार्यक्रम असं या कार्यक्रमाचं नाव आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदे उपस्थित राहतील। दिवाने आम आग्रा किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी केली जाणार आहे। शिवजयंती फक्त राज्यामध्येच नाही तर देशभरात साजरी केली जाते। उत्तर प्रदेशमधल्या आग्रा किल्ल्यावर शिवजन्मोत्सव भारतवर्ष का असा या कार्यक्रमाला नाव देण्यात आलेलं आहे आणि हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। गेल्या 3 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आग्र्यामधील लाल महाल या ठिकाणी साजरी केली जाते। यावर्षी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। लाल महालमध्ये फक्त औरंगजेब सोबत संबंधित नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अचाट पराक्रम गनिमी काव्याची साक्ष म्हणून सुद्धा या लाल महालाकडे पाहिलं जातं। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्या निमित्तानं आग्र्याच्या लाल महालामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। याचं नातं सांगणारा लेझर शो सांस्कृतिक कार्यक्रम इथे सादर केला जाणार आहे। सायंकाळी शिवरायांची जयंती साजरी केली जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित राहतील। अजिंक्य देवधर प्रतिष्ठान व महाराष्ट्र सरकारचं कल्चर डिपार्टमेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही आग्र्याच्या या लाल किल्ल्यामध्ये 4थ्या वर्षी शिवजयंती साजरी करतो। याच्या वैशिष्ट्य असं की सांस्कृतिक कार्यक्रम होईल। महाराष्ट्र गीतापासून सुरुवात होईल। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, केंद्रीय मंत्री CR पाटील साहेब, राजस्थानचे राज्यपाल आदरणीय हरिभाऊ बागडे साहेब, हरिभाऊ नाना, आशिष शेलार साहेब व इतर मान्यवर, उत्तर प्रदेशमध्ये सर्व मान्यवर, भारतातून येणारे सर्व शिवभक्तांच्या साक्षीने उद्या संध्याकाळी शिवजन्मोत्सव भारतवर्षाचं साजरा होणार आहे। तसंच या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे देशातनं शिवभक्तांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे। काही मान्यवरांचं स्वागत यांनी शिव कार्य केले त्यांचे या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गीत होईल। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जो सोहळा असतो पाळणा त्याचं सादरीकरण होईल।